नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या YouTube चॅनलमध्ये. ज्याचं नाव आहे भावना ओंकार ग्राफिक डिझाइन या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो नेहमीप्रमाणे. ओके, तुम्हाला माहीत असेल की आजचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकला घेऊन येतो, तर की दावत भावना. ओके, आज आपण भावना व्हिडिओ केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती आता बघू शकता, जो व्हिडिओ तुम्हाला एकदम कंटिन्युअसली चालू आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते 4K प्लस फुल स्क्रीन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ एडिटिंग. ओके, हे जे भावना थंबनेल आहे, हे थंबनेल आहे, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही जर नसेल पाहिलं जाऊन चेक करून घ्या. ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या. ओके, त्यांच्यानंतर ती आपण काय केलेलं आहे, 4Kच्या जे 4K फुल स्क्रीन व्हिडिओ जो आपण केलेला आहे, लक्षात घ्या. त्याची जी PLPवरती व्हिडिओ आलेला आहे, तर PLPच्या नंतर जो काइन मास्टरवरती व्हिडिओ येणार होता, त्यासाठी आपण टार्गेट ठेवलेलं होतं 1.1K, म्हणजे 1000 प्लस 100 व्ह्यूज आल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, जो काइन मास्टरवरचा व्हिडिओ तुमच्यासाठी प्रोव्हाईड करणार आहे. ओके, ते टार्गेट पूर्ण झाल्याच्या नंतर आता आपण काय करतो भावांनो, 1 दिवसानंतर ते टार्गेट पूर्ण झालेलं आहे. लक्षात घ्या, आपले 11,000 मित्रपरिवार असून सुद्धा 1000 व्ह्यूज येत नाही आहेत. लक्षात घ्या दिवसाला. ओके, ते तुमच्यामुळं आता ते तुम्ही बघून घ्या. ओके, त्यासाठी काय आता जो व्हिडिओ येतोय तुम्हाला दिसत असेल, हा जो व्हिडिओ असणार आहे काइन मास्टर प्रोजेक्ट फाईलवरती असणार आहे. तुम्हाला मी काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल देणार आहे. ओपन एडिटेबल PLP फाईल आहे. नसेल टेक्स्ट PLP फाईल जर पाहिलेच लवकरात लवकर जाऊन चेक करून घ्या. त्याच्यामध्ये सर्व तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. जे वेडिंग व्हिडिओचं जे मटेरियल असणार ते तुम्हाला या काइन मास्टरच्या फाईलमध्ये भेटणार आहे. ओके, तर आता काय करायचं आहे, हे आहे थंबनेल. ह्या थंबनेलला आपण काय करणार आहे, साईडला करून देणार आहे. थंबनेल आपल्याला नाही बघायचं आहे. आता आपण येणार आहे पिक्सल लॅबमध्ये. ओके, तुम्हाला मोबाईल रोटेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. नाही रोटेट केला तर कानाने ऐका. व्हिडिओमध्ये पासवर्ड मी सर्व समजावून सांगत असतो, बोलून सांगत असतो, तरी पण व्हिडिओमध्ये एवढे मला मेसेज येतात WhatsAppला ना, एक दिवशी तुम्हाला मी सर्वांना सांगेन किती जण मेसेज करतात, काय करतात ते. ओके, सारखे भाऊ पासवर्ड नाही व्हिडिओमध्ये, पासवर्ड बोलून सांगत नाही, म्हणजे पासवर्ड दिसत नाही. ओके, पासवर्ड आहेच नाही भाऊनो व्हिडिओमध्ये, पासवर्ड दिलाच नाही व्हिडिओमध्ये. मी आता एवढं भाऊनो त्रास झाला ना, काय सांगू तुम्हाला, की एवढे व्हिडिओमध्ये पासवर्ड मी बोलून सांगत होतो. स्टार्टिंगला सांगतोय 2 मिनिटाचा व्हिडिओ तरी तुम्ही कंटिन्यू करा. त्याच्यामध्ये जे सांगितले ते तरी ऐकून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की पासवर्ड कुठे असतो, कसा सांगितला आहे, कोणत्या स्टेपमध्ये सांगितला आहे. प्लस ते तर राहू दे, ऑलरेडी इथे जिथे आपण लिंक डाउनलोड करण्याची देतो ना भाऊनो, तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे की पासवर्ड 6 अंकी आहे, 8 अंकी आहे. ओके, त्याच्यानंतर बोलून सांगितलेलं आहे ते पण मेन्शन केलेलं आहे. तरी पण विचारतात, भाऊ पासवर्ड कुठे आहे, काय सांगायचं आता. ओके, तर भाऊनो इथे बघू शकता, ही PLP आहे, वेडिंग इन्व्हिटेशन टेक्स्ट PLP फाईलची. त्याच्यामधनं तुम्हाला सर्व मटेरियल घ्यायचं आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे काइन मास्टर प्रोजेक्ट फाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला काइन मास्टरची प्रोजेक्ट फाईल ओपन भेटणार आहे. तुम्हाला फक्त तुमचं मटेरियल रिप्लेस करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला PLP फाईल लागणार आहे. व्हिडिओमध्ये तेच समजावून सांगतोय, तरी पण तुम्हाला समजत नाही आहे. लक्षात घ्या. ओके, ही काय असणार आहे PLP बघू शकता. मी तुम्हाला इथे 3 डॉटवरती जाऊन जे काही आपण 7 PLP फाईल बनवली आहे तुम्हाला इथे दिसेल, बघू शकता. गीते पाटील. ओके, गीते पाटील इथे तुम्हाला दिसेल, लग्न वगैरे. ओके, तर इथे बघू शकता. आता आपण काय केलेलं आहे, एक ह्यापैकी एक चॉईस केली आहे. इथे बघू शकता, क्लिक करूया. इथे बघू शकता, शुभविवाह ही निमित्ताने काय असणार आहे, बॅकग्राऊंड पण याच्यामध्ये आपण तुम्हाला 2 चॉईसेबल दिलेले आहेत व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला PLP फाईलच लागणार आहे. जर PLP फाईल तुम्ही डाउनलोड नसेल केली तर ते तुम्ही लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला काइन मास्टरची सर्व मटेरियल भेटून जाईल. नाहीतर मग तुम्हाला भावनो ग्लिचसारखा प्रॉब्लेम येऊ शकतो, किंवा रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला ऑप्शन आहेत. व्हिडिओमध्ये पासवर्ड मी सांगितलेले असतात बोलून. ओके, तुम्हाला आता भाऊन मी आता गावी आहे, तुम्हाला सांगून देते, लक्षात घ्या. ओके, तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ मी प्रोव्हाइड करतोय. हे बॅकग्राऊंड आहेत, बघू शकता 2 बॅकग्राऊंड तुम्हाला दिलेले आहे. कोणताही याच्यामध्ये ओव्हरले वगैरे आपण इफेक्ट मारलेले नाही आहेत. ओके, हे सर्व काय करायचे आहे, तुम्हाला याची ऑफ करून, ओके, याला काय करायचं, ट्रान्सपरंटवरती जायचं आहे आणि इथे बघू शकता ओपन याचे काय असेल ते सर्व ऑन करून घ्यायचं आहे. यांचा जो फोटो असणार आहे तो डिलीट म्हणजे हाईड करून PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करून घ्या. ओके, केल्याच्या नंतर डायरेक्ट आता याचे हे झाले आपले काइन मास्टरबद्दल. ओके, सॉरी PLP बद्दल. आता हे झाले PLPचे 4 मिनटं तुम्हाला PLPमध्ये समजून घ्या. आता ओपन करायचं आहे आपला काइन मास्टर. काइन मास्टर क्रिएट न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. 9.16 रेशो क्रिएट करा. क्रिएटवरती क्लिक करा. क्रिएटवरती क्लिक केल्याच्या नंतर मोबाईलमध्ये तुम्हाला दिसत असेल, बघू शकता पूर्ण पेज आता इथे ओपन झालेलं आहे. ओके, आपण काय करायचं आहे, आता आपल्याला लागणार आहे बॅकग्राऊंड. त्यासाठी आपण परत इथे येणार आहे आपल्या पिक्सल लॅबमध्ये. तर आता आपण इथं काय करणार आहे, आपला जो बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड आपण इथे चॉईस म्हणजे ओपन करणार आहे. ओके, हिला काय करूया, आता आपण ऑफ करूया आणि इथे सेव्हवरती जाऊन सेव्ह इमेज ॲज अ डिफॉल्ट आहे, तिथे अल्ट्रा वगैरे तुम्ही करू शकता.
हे झालेलं इमेज बघू शकता तुमच्या समोर पूर्ण क्रिएटेबल आहे. व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आहे याची मी दक्षता घेईन म्हणून, पण तुम्हाला काय करायचं आहे सर्व समजावून सांगतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इथे पिक्सल लॅबचा फोल्डर आहे, जो आपला फोल्डर असणार आहे तो इथे सिलेक्ट करायचा लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व समजून येईल. ओके, इथे बघू शकता हे काय असणार आहे, मी सॉन्ग यामध्ये यूज करत नाही आहे लक्षात घ्या. सॉन्ग जर यूज केलं तर कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सॉन्ग स्वतःच्या मर्जीने म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सॉन्ग यामध्ये ॲड करायचं आहे. भावना इथे बघू शकता बाहेर आता कुत्रे एवढे भोकायला लागले तर आवाज येतो आईशपथ काय सांगू, पूर्ण व्हिडिओची वाट लागायला लागली, तरी पण मी तुमच्यासाठी कंटिन्यू करतो. ओके, 95. त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहेत लक्षात घ्या. 4 स्टेप पासवर्ड व्हिडिओमध्ये, कारण की व्हिडिओ मोठा होणार आहे भावनो. 3 स्टेपमध्ये सांगितले तर तुम्हाला मिळणार नाही, म्हणून सांगतो 4 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये आहेत. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. काइन मास्टरची फाईल तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो आहे. ओके, ह्याची ड्युरेशन तुम्ही तुमच्या जे PNG वगैरे किंवा सॉन्ग वगैरे जर असेल त्यानुसार तुम्ही याची ड्युरेशन ॲड करून घ्या. ओके, जवळजवळ 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ॲड करायचे. ओके, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता एकदम कडक. याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, ओव्हरले इफेक्ट. तर आता इथे आपण ओव्हरले इफेक्टमध्ये काय करणार आहे, इथे बघू शकता जो माझे जो फोल्डर आहेत लक्षात घ्या. ओके, ते हे जे फोल्डर आहेत ना ते आपण इथे काय करणार आहे, ओपन करूया. आता जे माझ्याजवळचा जो फोल्डर आहे इथे ऑलवरती क्लिक करतो. ऑलवरती क्लिक केल्याच्यानंतर काय होईल ना, जे मटेरियल आपलं जो आहे लक्षात घ्या, म्हणजे जसं की ओव्हरले म्हणा बॅकग्राऊंडला. ओके, इथे लोडिंग सारखं घ्यायला लागले म्हणून मला राग येतो म्हणून. ओके, इथे बघू शकता आता जे व्हिडिओ आहेत इथे मटेरियल आलेलं आहे, तुम्हाला ते दिसत असेल. ओके, हे काय असणार आहेत, PNG. हे आपल्याला PNG नको, आपल्याला पाहिजेत वेडिंगचे क्लिप आर्ट. म्हणजे सो आपण इथनं काय करणार आहे, आता SD कार्ड आहे ना, इथे 0वरती क्लिक करूया. तर 0वरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक बॅकग्राऊंड व्हिडिओ तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेला आहे लक्षात घ्या. कशामध्ये भेटणार आहे तुम्हाला, पूर्ण एक फाईल असणार आहे, त्यामध्ये जे आहे ते सर्व तुम्हाला भेटून जाणार आहे. ओके, तर थोडा रोटेट करून घ्या. रोटेट केल्याच्यानंतर इथे बघू शकता फुल टू स्क्रीन असेल, स्प्लिट स्क्रीन. ओके, हा ऑप्शन एक कडक आहे, कडक म्हणजे कडक जो आहे तो आहे लक्षात घ्या. याला आपण काय करणार आहे, याला ज्याची ड्युरेशन आहे तेवढी ठेवायची. ओके, हे जे इथे बघू शकता जास्त स्पॉट तुम्हाला दिसत आहेत ना ते पुढचे डिलीट करून टाका, म्हणजे याची पुढची कट करून टाका. कट केल्याच्यानंतर मेन सांगतोय. ओके, लक्षात घ्या, नाही तर तुम्ही म्हणाल भाऊ तू एवढं सर्व डीपमध्ये सांगतोय, बरंच टाईम जातोय, आम्ही कसं बघायचं. ओके, त्यासाठी तुम्हाला पण सांगतोय व्हिडिओ बघा, त्यामध्ये व्हिडिओ शिका, काय काय सांगितलेलं आहे ते पूर्ण समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण डिझाईन कळतं. याला काय करा, याला ओव्हरलेचा इफेक्ट कुठे आहे इथे बघू शकता, खाली स्क्रोल करायचं. इथे बघू शकता ब्लेंडिंगचा ऑप्शन आहे, ब्लेंडिंगच्या ऑप्शनमध्ये याला स्क्रीन मारा. ओके, स्क्रीन मारल्याच्यानंतर जी आहे ना, म्हणजे ज्याची फुल स्क्रीन म्हणजे जेवढी 100%च ठेवा लक्षात घ्या. 100% ठेवल्याच्यानंतर बघू शकता एकदम नॉर्मल हा झालेला आपला बॅकग्राऊंड. याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही, कोणताही ओव्हरले इफेक्ट मारायचा नाही आहे लक्षात घ्या. जो आहे तो इथे ठेवायचा आहे. मी तुम्हाला सिम्पल फक्त एक करून दाखवणार आहे, तुम्हाला जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्याच्यानंतर आपल्याला पुढे फिल्मोराचा पण यूज होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणून मी तुम्हाला काय करतोय, सिम्पल फक्त एक स्टार्टिंगचं जे असते ते तुम्हाला मी ह्याच्यामध्ये ॲड करून सांगतो. ओके, इथे लेअरमध्ये यायचं, मीडियावरती क्लिक करा आणि आता आपलं जे मटेरियल असणार आहे पिक्सल लॅबमधलं लक्षात घ्या. पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला मटेरियल उचलायचे आहे. इथे गणपती बाप्पांचं तुम्हाला इथे दिसतंय. ओके, ते आपण इथे काय करणार आहे, सुरुवातीला ॲड करणार आहे. हे एकदम कडकमध्ये, कारण की याच्यामध्ये जास्त टाईम नाही लागत लक्षात घ्या. कशामध्ये, आपल्या काइन मास्टरमध्ये. जर तुम्ही पूर्ण एकदम ॲक्युरेट जर आणले आणि इथे बघू शकता ड्युरेशन याची एकदम डिफॉल्टली सेट होते त्याच्याप्रमाणे बघू शकतो. ओके, आणि आहे तीच ठेवायची डिफॉल्ट. आणि याला काय करायचं, याला थोडं क्लिक करून एकदम कोपऱ्यावरती आणा, परत लेअरवरती क्लिक करा आणि जी म्हणजे सेकंड नंबरची आहे ती इथे घेऊन या. ओके, 25. ती आल्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल, इथे जे काय असणार आहे ती तुम्हाला इथे भेटून जाईल. ओके, म्हणजे याच्या पुढची जी PNG एकदम कट टू कट याला लावून घ्यायची. ओके, त्यामध्ये दाखवून देतो, नको पहिला आधी आपण एक लावले, त्याच्यावरती आपण काय करणार आहे, त्याच्यासाठी ओव्हरले इफेक्ट. तुम्हाला त्याच्यामध्ये 2 ओव्हरले इफेक्ट दिलेले आहेत, ते तुम्हाला कोणच प्रोव्हाइड करणार नाही. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की जे आहे ते आपणच सर्व तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो, बाकी कोण करणार नाही एवढं सर्व तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर इथे 3 मिनटाचं आहे बघू शकता. 3 मिनटाच्या याच्यावरती क्लिक केलेलं आहे. याची ड्युरेशन आपण काय करणार आहे, याला रोटेट करायचं आहे राईट साईडून. ओके, आणि याला काय करा,
स्प्लिट स्क्रीन वगैरे करू शकता किंवा तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार करू शकता तुम्ही. मी तर म्हणेन ॲडजस्टमेंटनुसार करा, कारण की तुम्हाला समजून येईल की कोणत्या जागेवरती काय दिसणार आहे आणि कसं दिसणार आहे. ओके, म्हणजे कोणता मॅटर आहे. आता इथे बघू शकता, प्ले करून दाखवतो, बघू शकता. ओके, तुम्हाला इथे दिसला असेल, हा झालेला आहे रोटेट. याला आपण काय केलेलं, फुल स्क्रीन केलेलं आहे ना, त्याच्यामुळे तो तसा दिसतो. त्याला आता आपण काय करणार, ऑफ करूया. ऑफ केल्याच्या नंतर त्याचे आपण फक्त ड्युरेशन वाढवणार आहे. ओके, फ्लिट स्क्रीन केल्याच्या नंतर काय होतं आहे, तो एकदम बाहेर चालला आहे, लक्षात घ्या. ह्याला पहिला ते नॉर्मल करा, जेणेकरून तुम्हाला दिसून येईल. ट्रान्झॅक्शन आहे तो नॉर्मल. इथे काय करायचं, ब्लेंडिंगवरती जा, ब्लेंडिंगवरती घ्यायच्यानंतर नॉर्मल ठेवा, जेणेकरून जो ब्लॅक कलरचा पोर्शन आहे ना, तो तुम्हाला दिसून येईल टोटली. क्लिक करा लेअरवरती, सेंटरला सेट करा आणि याची जेवढा आपला जो ऑब्जेक्ट गणपती बाप्पांची जी PNG लक्षात घ्या, हाच सर्वांना काय करायचं आहे, तुम्हाला इफेक्ट मारायचा आहे पूर्ण टोटली. ओके, फ्लावरचा इफेक्ट यामध्ये मी प्रोव्हाइड केलेला नाही आहे, कारण की फ्लावरचा इफेक्ट आपण बऱ्याच साऱ्या डिझाईनमध्ये तुम्हाला दिलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून सेम सारखं देणं चांगलं वाटत नाही म्हणून. ओके, ह्याला काय करणार आहे आता, ह्याला करूया ब्लेंड. बस, जी एकाला ट्रिक आपण यूज करतो ती सर्वांना करत जायची, प्रत्येकासाठी वेगळं काही करायचं नाही. वेगळं करण्यासारखं जे आहे ते तुम्हाला सांगून देतो. ओके, ह्याला काय करायचं, आता फक्त झूम इफेक्ट मारायचा. कोणता, इथे बघू शकता, सर्वांना सेम इफेक्ट मारा, जेणेकरून तुम्हाला डिझाईन कडक दिसेल. ओके, इथे पॉपअप आहे, इथे बघू शकता. ओके, कडक पॉपअपचा इफेक्ट म्हणजे तो झूम, जेणेकरून फिल्मोरामध्ये झूमचा इफेक्ट आहे आणि याच्यामध्ये पॉपअपचा इफेक्ट आहे, लक्षात घ्या. ओके, मला आहे. त्याच्यानंतर त्याला आउट ॲनिमेशन, 2 ॲनिमेशन मारायचे. आउट ॲनिमेशन मारायचा फेड, म्हणजे जेणेकरून तो फेड होऊन जाईल जेव्हा त्याची एंड होतील. बघू शकता. ओके, एंड झालेलं आहे नॉर्मली, सिम्पल. आता याच्यामध्ये काय करायचं, तू मला जिथे फेड होईल ना तिथे लक्षात ठेवायची जागा, म्हणजे सिक्वेन्स. समजा इथे 4 आहे, बघू शकता. याला आपण बुकमार्क मारूया. याच्यावरती बुक मारला, हे झालं 4. एवढंच याच्यामध्ये ॲड करायचं आहे. प्लस अजून एक आहे, ते पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. त्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. सिम्पल, जे तुम्हाला एकासाठी मी यूज करतो आहे तेच सर्व तुम्हाला सेम करायचं आहे. तुम्हाला काय करायची गरज नाही, कारण की तुम्हाला तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट फाईल देतो आहे. फक्त तुम्हाला एक करून दाखवतो आहे, त्याच्यावरती लक्ष द्या, नाही तर म्हणाल तुम्ही भाऊ काय करू, सिम्पल सांगतो आहे. ओके, 3 मिनटं 4 मिनटं. ओके, याच्यावरती आपण काय करणार आहे आता, 4 मिनटावरती हे 4. ओके, ते इथे बघू शकता. हा जो आहे याला काय करणार आहे आपण, इथे सेटिंगमध्ये जायचं. सॉरी, सेटिंगचा ऑप्शन बाहेर आहे. ओके, ते इथे एडिटिंगमध्ये बाहेर जाऊया. ओके, ते ह्याला आपण डिलीट मारूया, ही फाईल वेगळी आहे. ओके, ठीक आहे. ते हे 2 जे आहे ते सर्व तुम्हाला यूज करत जायचं आहे. ओके, ह्याच्यानंतर तुम्हाला जे काही भेटेल, आता भेटूया पाहून डायरेक्ट फिल्मोरामध्ये. ओके, तर बघू शकता आता मी काय केलं आहे, पूर्ण जे काही मटेरियल आहे ते सर्व आपण काय केलेलं आहे, पूर्ण काइनमास्टरमध्ये ॲड केलेलं आहे, जे तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याला एक्सपोर्ट मारायचं आहे व्हिडिओसाठी. व्हिडिओला आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट द्यायचे आहे. तिथे बघू शकता पूर्ण आपण काइनमास्टरमध्ये सर्व काय केलेलं आहे, बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. तुम्हाला जसं सांगितलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप इथे बघू शकता. ओके, इथे बघू शकता जे मटेरियल आहे ते तुम्हाला इथे सर्व दिसून येईल. इथे बघू शकता. ओके, सर्व जे क्लिप आर्ट वगैरे आहेत ते सर्व तुम्हाला इथं पॉवर क्लिप वगैरे सर्व जे आहे ते ओव्हरले वगैरे याच्यामध्ये ॲड केले आहेत. प्ले करून दाखवतो आहे. इथे बघू शकता सॉन्ग यूज केलेलं नाही आहे, कारण की माहीत असेल तुम्हाला कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओ संपेल त्याच्यानंतर तुम्हाला सर्व समजेल. ओके, तर इथे बघू शकता सर्व टोटली जे काय आहे ते सर्व इथे एकदम कडक असं तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. ओके, बघू शकता 4K फुल स्क्रीन वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ. ओके, याला काय करायचं आहे, एक्सपोर्ट मारायचं आहे. इथे एक्सपोर्टवरती जायचं आणि एक्सपोर्ट मारून घ्यायचं आहे फुल 1080pमध्ये कडक एकदम. ओके, मी ऑलरेडी एक्सपोर्ट केलेलं आहे. आता काय करायचं आहे, मी जाणार आहे आपला जो फिल्मोरा असतो भाऊनो. ओके, त्याच्यामध्ये जायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता सिम्पल इथं काय करायचं आहे, आपलं जो ॲप्लिकेशन असेल त्या ॲप्लिकेशनमध्ये इथे ओपन व्हायचं आहे. ओके, मोबाईल रोटेट करून घ्या किंवा आहे त्याच मोडमध्ये ठेवून द्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, याच्यामध्ये आता जो तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट केला असेल त्याला तर आपल्याला कट मारून हे मारायचे आहेत. काय मारायचे आहेत,
इफेक्ट. ओके, तर इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसेल. ओके, 46. ओके, त्याच्यानंतर पुढे तो इथे बघू शकता इम्पोर्टिंग द व्हिडिओ 40, 50 असे जे काही सेकंड वगैरे होतील, जेव्हा 100 सेकंड होतील तेव्हा व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट म्हणजे इम्पोर्ट झालेला असेल. ओके, कडकमध्ये तुम्हाला इथे दिसते बघू शकता. ओके, टोटल व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतोय बघू शकता. हा आहे 9.16 रेशोमध्ये आपण काय केलेलं आहे, व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. ओके, जे आहे ते सर्व क्लिअर आहे भावना. ओके, जे जसं मी सांगतोय जे तुम्ही समजून घ्या. ओके, जे आपण करतो ते तुमच्यासाठी मी करून दाखवतो. आता याला काय करणार आहे, याला प्ले करायचं आहे. प्ले केल्याच्यानंतर इथे बघू शकता हा झालेला आहे फेड. ओके, इथे फेड झालेला आहे. तो जो फेड होण्याचा जो टायमिंग आहे, ओके, त्याला काय करायचं आहे, सिम बराबर एकदम पॉईंटवरती यायचं आणि नॉर्मली जेव्हा फेड होईल इथे बघू शकता. ओके, फेड झाल्याच्यानंतर याला टोटल काय करत एकदम कट टू कटवरती याला क्लिक करायचं आहे. जो व्हिडिओ असणार आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता त्या एक तुम्हाला लाईन दिसेल. ओके, एकदम मिडलची लाईन, त्या लाईनीबरोबर तुम्हाला एक इफेक्ट असेल बघू शकता. 2 डी दिसतील, एक लेफ्ट साईड एक राईट साईड. तर त्या डीवरती क्लिक करायचं आहे. डी म्हणजे एक आयकन आहे, लक्षात घ्या. नाही तर तुम्ही आता डी शोधाल इथे डी कुठे दिसतोय. ओके, त्याच्यावरती काय करायचं, असं सर्वांना एक 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 क्लिप मारत जायची. ओके, इथे बघू शकता हा आहे संदेश, हे जे टेक्स्ट. ओके, इथे बघू शकता याला काय केलं आहे, हा झालेला आहे फेड झालेला आहे. ओके, इथे झालेला आहे फेड. हा दुसरा येण्याच्यामध्ये. ओके, इथे आपण काय करणार आहे, आता याला कट मारणार आहे. ओके, सेम तसंच आहे पुढची जी असणार आहे बघू शकता. जिथे फेड होईल इथे बघू शकता. ओके, टोटल याच्यावरती क्लिक करा. फेड व्हायच्या आधी जो फेडचा टायमिंग असेल, नाहीतर तुम्ही काय करू शकता, थोडा 1 सेकंडचं गॅप ठेवून द्या. कशामध्ये, काइन मास्टरमध्ये, जेणेकरून जे आहे ते सर्व तुम्हाला एकदम कडक इथे इफेक्ट मारायला भेटेल. ओके, थोडंसं आपण मागे घेऊया. हां, ठीक आहे. ओके, इथे घेऊया. हा पोर्शन आहे जाण्याचा पोर्शन आहे. ओके, याला आपण काय करणार आहे, कट मारणार आहे. ओके, फेड द्या, लक्षात द्या, कारण की जे तुम्ही मटेरियल ॲड कराल त्याला सर्वांना फेड द्या. माझ्याकडून 2-3 पेंजना फेड द्यायचं राहून गेलं आहे. ओके, लक्षात घ्या, तुम्हाला इथे दिसत असेल. इथे जेव्हा तो मी तर म्हणेन फेड झाल्याच्यानंतर 1 सेकंड गॅप ठेवा, जेणेकरून तुम्हाला इथे कट मारायला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, जो मला प्रॉब्लेम येतो तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, काइन मास्टर पण तुम्हाला भेटून जाईल टेलिग्रामला. ओके, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. याला तर आपण ते कट मारणार. ओके, बस एवढे कट मारलेले आहेत. आता यांना कटवरती क्लिक करायचं आहे. कटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे झूम इफेक्टवरती जायचं आहे आणि इथे बघू शकता बरेच सारे झूम इफेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही याच्यावरती झूम इफेक्ट मारू शकता. ओके, इथे बघू शकता. ओके, त्याचे ड्युरेशन 1 सेकंड किंवा 2 सेकंड वगैरे जे काय असेल ते तुम्ही इथे ठेवायचे. ओके, बघू शकता फुल स्क्रीन करतो. बघू शकता हा आलेला आहे आता झूम इफेक्ट बघू शकता तुमच्यासमोर. ओके, एकदम क्रिएट, एकदम एडिटेबल. सेम तसंच दुसऱ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे, झूम किंवा टू इन्फिनिटी. ओके, असे बरेच सारे आहेत म्हणून सिम्पल याच्यावरती क्लिक करा. इथे बघू शकता. ओके, एकदम कडक असे जे ट्रान्झॅक्शन आहेत. ओके, ते तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. ओके, इथे बघू शकता हा जो रोटेटवाला झूम आहे त्याला आपण आता थोडा यूज करूया. बघू शकता तुमच्यासाठी, इथे बघू शकता. ओके, सिम्पल. आता जो पुढचे असणार आहे क्लिप त्याला आपण सेम तसं टू इन्फिनिटीवरती जायचं आहे. पहिलं तुम्हाला हे डाउनलोड करून घ्यावं लागेल. ओके, लक्षात घ्या, तुमच्याजवळ इथे डाउनलोड असले पाहिजे. इथे बघू शकता. आता आपण स्टार्टिंगपासून प्ले करूया. बघू शकता हे एकदम नॉर्मल आलेलं आहे. याला पण आपण देऊ शकतो इफेक्ट. फक्त याला काय करावं लागेल, थोडं कट मारावं लागेल. तर आपण याला कट मारूया का, असं मला वाटतं मारूया. ओके, याला याच्यावर थोडं कट मारूया. याच्यावरती क्लिक करा, टू इन्फिनिटीवरती जा, 1 नंबरचा जो ऑप्शन आहे. ओके, नको 2 नंबरच्या वरती पण जाऊ शकतो आपण. नाही, काहीच याच्यामध्ये काही दिसत नाही, कारण की आपण इथे बघू शकतो तुम्हाला दिसते. ओके, जे आहे ते सर्व फक्त तुम्हाला याच्यामध्ये सॉन्ग, मी तर म्हणेन तुम्ही सॉन्ग काय करा, हे जे फिल्मवर आहे त्यामध्ये ॲड करा, तुम्हाला समजेल पूर्ण. ओके, तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, 44. चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. व्हिडिओ पूर्ण क्लिप मारून जायच्यानंतर सॉन्ग वगैरे याच्यामध्ये ॲड करा. इथे बघू शकता ॲड माय म्युझिकचं ऑप्शन आहे, म्हणजे सॉन्ग ॲड करा आणि एक्सपोर्टिंगवरती क्लिक करा. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. व्हिडिओमध्ये 4 स्टेपमध्ये पासवर्ड सांगितलेले आहेत डिजिटमध्ये बोलून. ओके, धन्यवाद.